आज आहे संक्रांत. खूपच स्पेशल दिवस आहे. आणि हो, आज असं म्हणतात की सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. छान अशी पूजा झाली. सकाळी 11च्या आधीच माझी ही पूजा झाली होती, कारण 12 नंतर काही मुहूर्त नव्हता आणि त्यानंतर डायरेक्ट 3:30 नंतर. त्यामुळे छान अशी पूजा करून घेतली. खण स्वच्छ करून त्याच्यात वंसाचे जे सामान आहेत ते सर्व साहित्य भरून घेतलं. हळदी कुंकू लावलं. छान अशी पूजा झाली. त्यानंतर रांगोळी काढून घेतली सगळं झाल्यानंतर. आणि हे जे कुंकवाचे करंडे दिसत आहेत ना छोटे छोटे, हे मी सुवासिनींना देण्यासाठी आणले होते. आता इथे नगरमध्ये माझी काही जास्त ओळख नाहीये. आम्ही इथे नवीनच आहोत, तुम्हाला तर माहितीये. आणि अजूनही माझी तितकीशी ओळख झाली नाही सगळ्यांसोबत, कारण इथे जास्त घरही नाहीत अवेलेबल जवळपास. त्यामुळे सो मी मंदिरात ज्या स्त्रिया असतील, सुवासिनी असतील, त्यांना हे डायरेक्टली देणार होती वाण म्हणून. सो हे कुंकवाचे करंडे मस्त असे भरून घेतले मी. त्याच्यामध्ये फ्रेश कुंकू आणलेलं ते भरून घेतलं आणि छान असं खाऊच्या पानावरती सजवून ताटामध्ये अरेंज करून ठेवलं, कारण मंदिरात जायची तयारी सुद्धा करायची होती. सगळं काही ताटामध्ये अरेंज केल्यानंतर मी इथे देवाला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर माझे जे खण होते त्यांना हळदी कुंकू लावलं. त्यानंतर मला लावलं. छान अशी पूजा केली. घरातून निघताना सुद्धा दिवेही लावले होते, समई लावली होती, छान रांगोळी काढली होती. खूप छान पूजा झाली. घरात असं प्रसन्न वातावरण झालं होतं ना. त्यानंतर हे जे खण मांडले होते त्याच्यामध्ये 2 खण मला मंदिरात घेऊन जायचे होते, ते मी घेतले ताटामध्ये. आणि त्यानंतर मी इथून निघाले मंदिरात जाण्यासाठी. आता मंदिरात मी जाणार आहे, पण मंदिरात जाताना मी मुलांना घेऊन जाणार नव्हते. मुलांना मात्र मी घरीच ठेवणार होते. ताटामध्ये असं काहीसं सगळं अरेंज केलं होतं. खूप छान वाटत होतं. आणि हो, विडा सुद्धा मी घेणार होते मंदिरात गेल्यानंतर. त्यानंतर मी आणि माझ्या बरोबर एक ताई होत्या, त्या आम्ही दोघी जणी मिळून गेलो त्यांच्या स्कूटीवरती मंदिरात. सो इथून पुढचा ब्लॉग मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते. हा ब्लॉग आवडला असेल तेवढ्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब बाय करा. बाय.